नमस्कार. इथे मी फरसबी बारीक कापून घेतलेली आहे. ती कढईत काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढते. भाजी शिजलेली आहे. त्यात ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते, पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. कोथिंबीर घालते. फरसबीची भाजी तयार आहे. इथे मुळा घेतलेला आहे. मुळ्याचं साल काढून घेते. साल काढून झालेलं आहे. सर्वात अगोदर मुळ्याची कापं कापून घेते. अशा प्रकारे कापं कापून झालेले आहेत. बाजूला काढून ठेवते. कापांना मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवते. पंधरा 20 मिनिटांनी मुळ्याच्या कापांमधनं पाणी काढून टाकते आणि आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालते आणि लिंबाचा रस घालून पेस्ट बनवून घेते आणि मुळ्याच्या कापांना लावून घेते. इथे रवा घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या मुळ्याच्या कापांना रवा लावून घेते आणि तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं त्यात कापं फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून थोडंसं तेल घालते आणि कापं फ्राय करून घेते. कापं शिजलेली आहेत. मुळ्याची कापं तयार आहेत. इथे मुळ्याचे थोडे गोल गोल आकारात तुकडे कापून घेते. बाकी उरलेल्याचं किसणीवर किसून घेते. त्यातलं थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि उरलेल्याला मीठ लावून बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात लसूण आणि आलं परतून घेते. थोड्या वेळाने उभा चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा लालसर झाल्यावर त्यात ओलं खोबरं घालते आणि खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि कढीपत्ता घालते. थोडंसं हिंग घालते आणि मुळा गोल आकारात कापून घेतलेला तेलावर परतून घेते. एक टोमॅटो घालते. टोमॅटो परतून झाल्यावर कुकरमधनं शिजून घेतलेले अख्खे मसूर घालते. मिक्स करून घेते. त्यात कांदा खोबरं भाजून ठेवलेल्याचं वाटप घालते. मिक्स करून घेते. मसाला आणि हळद घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजून घेते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. मुळा शिजलेला आहे. हिरवी मिरची घालते. वरून कोथिंबीर घालते. अख्ख्या मसूरचा रस तयार आहे. इथे टोपामध्ये चवळी शिजून घेतलेली ती घेते. त्यात थोडंसं पाणी घालते आणि किंचित मीठ घालून उकळी काढून घेते. त्यात ओलं खोबरं आणि गूळ घालते. गूळ वितळेपर्यंत शिजून घेते. गूळ मिक्स झालेला आहे. त्यात वेलची पावडर घालते. गोड चवळी तयार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे. जाडसर वाटून घेते. थोड्या वेळाने त्यात शेव घालते आणि शेव बारीक करून घेते. अशा प्रकारे इथे मीठ लावलेला मुळ्याच्या खिसामधनं पाणी काढून घेते. त्यात धणे पावडर, जिरे पावडर,
चिली फ्लेक्स आणि मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आलं, मिरची आणि पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते थोडंसं. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात थोडंसं ओवा आणि मीठ घालते आणि थोडंसं तेल घालून मिक्स करून घेते. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते. अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. आता त्याचा एक गोळा काढून घेते आणि लाटून घेते. त्यात मुळ्याचं मिश्रण घालते. अशा प्रकारे आणि बंद करून घेते. पोळपाटावर थोडंसं पीठ घालते आणि हाताने सरळ करून घेते. पराठा लाटून घेते. मुळ्याचा पराठा लाटून झालेला आहे. आता तव्यावर शेकून घेते. एका बाजूने शेकून झाल्यावर दुसऱ्या बाजूने शेकून घेते आणि तूप लावून छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते. दोन्ही बाजूने तूप लावून भाजून झालेला आहे. मुळाचा पराठा तयार आहे. इथे मुळा किसून ठेवलेला थोडा वेगळा काढून ठेवलेला, त्यात उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर, काकडी, टोमॅटो, लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. कोशिंबीर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.